नुकताच देखील लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरवणुकीला सुरुवात झाली आणि सध्या सोलापुरातल्या थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीमध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघताय थोरला मंगळवेढा तालीमतर्फे बाप्पाला निरोप देण्यासाठी मर्दानी खेळ आपण ज्याला म्हणतो ते लेझिम खेळून बाप्पाला निरोप दिला जातोय। सतत दरवर्षी या मंडळातर्फे अशाच पद्धतीनं पारंपरिक वाद्य असतील, ताशा असेल, ढोल असेल, संबळ असेल, या सर्व वाद्यांचा वापर करून लेझिम जे आहे ते खेळलं जातं आणि बाप्पाला निरोप जो आहे तो उत्साहपूर्ण वातावरणामध्ये दिला जातो। सोलापूर शहराचा जर आपण विचार केला तर सोलापूर शहरामध्ये यंदाच्या वर्षी लहान मोठे जवळपास 1143 मंडळांनी गणेशोत्सवाची गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली होती। त्यातल्या 191 मंडळ जे आहेत ते या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। त्यातले जवळपास 7 मध्यवर्ती मंडळाच्या माध्यमातून हे सर्व 191 मंडळ जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी तयारी जी आहे ती जवळपास महिनाभरापासून आधीपासूनच करत असतात। लेझिम असेल, ढोल वादन असेल, वेगवेगळे मर्दानी खेळ असतील, पारंपरिक खेळ असतील, या सगळ्यांचं सादरीकरण करत जे आहे हे सगळे मंडळ आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी करत असतात। संध्याकाळ जशी होत चालली आहे तसा गणेश भक्तांमधला उत्साह जो आहे तो वाढलेला आहे आणि या वाढलेल्या उत्साहामध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविक जे आहेत ते मिरवणुकीच्या माध्यमातून निघालेले आहेत। जवळपास रात्रभरी मिरवणूक चालू असते आणि सोलापूर शहरात संध्याकाळपासून ही मिरवणूक सुरू झाल्यानंतर मी जसं म्हणालो की जवळपास 191 मंडळ जे आहेत यंदाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या कला प्रकारचं सादरीकरण करून जे आहे ते लाडक्या बाप्पाला निरोप जे आहे या ठिकाणी मिरवणुकीमध्ये आहे आणि मर्दानी खेळ देखील सादरीकरण आपल्या बाप्पाला निरोप या मंडळातर्फे दिला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।